रविवार म्हटलं ना तर थोडंसं लेट उठतो आणि मग सगळीच कामं जी काही पुढची असतील ना ते सगळी लेट होऊन जातात आणि त्याच्यामध्ये उशीर झाल्यावर पटकन बनणारा नाश्ता म्हणजे मॅगी. आज नाश्त्यामध्ये मस्त अशी मॅगी बनवली होती. त्याच्यानंतर जी काही छोटी मोठी कामं होती ती करून घेतली आणि दुपारच्या वेळेला ना स्वयंपाकमध्ये आज काळ्या हुलक्याची उसळ बनवली होती. रात्रीच भिजत घातलेलं होतं. भाजीला आज काहीच नव्हतं म्हणून थोडीशी भेंडी होती ती तनिषला फ्राय करून दिली. सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवला आणि आम्ही मार्केटमध्ये गेलेलो कारण तनिषच्या पप्पांना ड्युटीवर जाणार होते. त्याच्या अगोदर म्हटलं भाजी आणा. तर खूप मोठं मार्केट भरतं आणि त्याच्यामध्ये ना भाज्या इतक्या महाग झालेल्या होत्या ना तर भाज्या घेऊन घरी आलो आणि जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर मग भांडी वगैरे घासायला घेतलेली. भांडी वगैरे घासून बेसिनमध्ये ठेवले आणि तोपर्यंत ना दोन्ही नळाचं पाणी गेलं. थोडा वेळ बसले. मग पाणी आल्यानंतर सगळी भांडी वगैरे क्लीन केली. तनिषला इथं मक्याचं कणीस सोलायला लावलेलं ते भाजून दिलं त्याला आणि मग संध्याकाळच्या वेळेला ना भाज्यांचा डबा वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं. ते सगळ्या भाज्या वगैरे नीट करून ठेवल्या आणि तनिषला थोडासा खोकला लागलेला म्हणून त्याला रात्रीचं काढा पाजला. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.